दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील माहुली येथे घराला पाणी मारत असलेल्या युवकावर बिबट्यानं हल्ला केल्याची घटना घडली आहे. तर केवळ प्रसंगावधान राखल्यामुळं हा युवक बालंबाल बचावलाय. सतीश चंद्रकांत भुजबळ हे माहुली परिसरात राहत असून शेती व्यवसाय करतायत. त्यांनी नुकतंच नवीन घराचं बांधकाम सुरू केलंय. त्यांचा मुलगा अभिषेक हा शनिवारी रात्री घराला पाणी मारत असताना शेजारीच असलेल्या ज्वारीच्या शेतातून अचानक बिबट्यानं त्याच्यावर झेप घेतली. मात्र प्रसंगावधान राखून आरडाओरडा करत त्यानं तेथून धूम ठोकल्यानं तो बिबट्याच्या तावडीतून बालंबाल बचावलाय. परिसरात बिबट्यांचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य असून अनेक पाळीव प्राणी या बिबट्यानं फस्त केलेत. त्यामुळं वनविभागाला अनेक वेळा माहिती देत पिंजऱ्यांच्या मागणीसाठी पत्रही दिली आहेत. तरीही वनविभाग त्याकडे दुर्लक्ष करत असून पिंजरेही लावत नाही. एखाद्याचा जीव घेतल्यानंतरच पिंजरे लावणार का, असा प्रश्न सतीश भुजबळ यांनी विचारलाय. या ठिकाणी रात्री 8:30 ते 9च्या दरम्यान वाघाने या ठिकाणी पाणी मारत असताना माझ्या मुलाला या ठिकाणी वाघ धावून आला आणि तो या ठिकाणी पळाला. नाहीतर त्या ठिकाणी त्याच्यावरती हल्ला या ठिकाणी वाघाने केला असता. आम्ही नेहमी या ठिकाणी 4 ते 5 वेळा वाघ या ठिकाणी वावरताना आम्हाला दिसला, पण त्यांनी कधी हल्ला या ठिकाणी केला नाही. पण रात्री त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि आम्ही वारंवार या ठिकाणी फॉरेस्ट अधिकारी मॅडम आणि अधिकाऱ्यांनी या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला. त्यांना वारंवार फोन केली का या ठिकाणी आम्हाला वाघाचं भरपूर या ठिकाणी त्रास आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी आत्तापर्यंत दक्षता घेतलेली नाही. आमचे परिसरामध्ये या ठिकाणी एकही कुत्रा या ठिकाणी ठेवलेलं नाही. गायानं या ठिकाणी हल्ला केलेला आहे. त्यांना वारंवार आम्ही विनंती केली की तुम्ही या ठिकाणी पिंजरा लावा, पण त्यांनी या ठिकाणी कोणत्या प्रकारचा पिंजरा किंवा कोणतीही प्रकारची दक्षता या ठिकाणी घेतली नाही. त्यांना सकाळपासून 4-5 फोन केली, पण त्यांनी या ठिकाणी येण्याचा आलेसुद्धा नाही. ते फक्त माझा पिंजरा अमुक ठिकाणी गुंतलेला आहे, इकडं हे झालेलं आहे, तर आम्ही ती व्यवस्था करू, पण त्यांनी आत्तापर्यंत या ठिकाणी आलेली नाही आणि कोणत्या प्रकारची व्यवस्था केली नाही. यानंतर जर असं कोणत्या प्रकारचा हल्ला किंवा काही जर झालं किंवा माणसाचा या ठिकाणी जीव गेला तरच ते या ठिकाणी त्याची दक्षता घेतील का, अशी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या ठिकाणी त्यांना विनंती आहे. जर त्यांनी आता उजूक त्यांनी पिंजरा जर लावला नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ एकवटून आम्ही रस्ता रोको आंदोलन किंवा अजून कोणतं पुढचं पाऊल उचलण्याची जरी आम्हाला या ठिकाणी वेळ आली तर आम्ही ती मागं या ठिकाणी ठरणार नाही. कारण आमच्या या ठिकाणी परिसरामध्ये गाया सारीत असतो, शेळ्या या ठिकाणी चारायचा व्यवसाय आहे. जर आमच्यावर यापुढे जर कोणत्या प्रकारचा हल्ला झाला तर याची जबाबदारी कोण घेणार आहे याची? तर आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी वटलेलो आहोत आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्ही जन आंदोलन उभारण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्ही करणार आहोत. याचे खऱ्या अर्थाने फॉरेस्ट अधिकारी असतील, कोणी उच्च पदावर असतील, त्यांना आमची या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी याची कृपा करून दक्षता घ्यावी आणि लवकरात लवकर या ठिकाणी आजच्या आज या ठिकाणी पिंजरा लावण्याची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी करायची आहे. यावेळी संतोष गोधे, बबन गोधे, श्रीकांत गाडेकर, सतीश भुजबळ, निलेश गाडेकर, सुभाष अमुप, दत्तात्रय गाडेकर, दत्तात्रय दरोडे, बाळासाहेब गाडेकर, अक्षय गाडेकर, ऋषिकेश गाडेकर, चेतन गाडेकर, प्रसाद गाडेकर, कार्तिक गाडेकर, अभिषेक भुजबळ, सचिन गाडेकर, चंद्रकांत भुजबळ, विनोद गाडेकर आदींसह शेतकऱ्यांनी एकत्रित येत हल्लेखोर बिबट्या तातडीनं जेरबंद करा, अशी जोरदार मागणी केली. अन्यथा आम्हाला वनविभागाच्या विरोधामध्ये आंदोलन करावं लागेल, असाही इशारा या नागरिकांनी दिलाय. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, खारगाव. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.